न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिक येथे 26 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे। या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा अशा सूचना उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विश्व मराठी संमेलनाच्या नियोजन संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉक्टर नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाग, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, समीक्षक डॉक्टर रमेश वरखडे, उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, साहित्यिक उपस्थित होते। मंत्री सामंत म्हणाले की अभिजात मराठी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसारासाठी जगभरातील मराठी भाषिकांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून विश्व मराठी संमेलन होत आहे। या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहकार्य मिळणार आहे। या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम होतील। या संमेलनात पुस्तक आदान प्रदानचा उपक्रम असेल। या वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथे झालेल्या संमेलनात हा उपक्रम राबवण्यात आला आहे। त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला। पुणे येथील संमेलनात 35,000 वाचकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता असे सांगत मंत्री सामंत यांनी मराठी साहित्याची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मराठी साहित्य संग्रहालय स्थापन करण्यात येईल। त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सहकार्य लाभणार असल्याचे यावेळी सांगितले। यावेळी समीक्षक डॉक्टर वरखेडे, कुलगुरू डॉक्टर सोनवणे, ॲडव्होकेट ठाकरे यांच्यासह उपस्थित साहित्यिकांनी विविध सूचना केल्या। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत बोरी नदीला प्रचंड प्रमाणात पाणी वाहत आहे। यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावचा संपर्क तुटला आहे। येथील आरळी दर्शनाळ मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने गावच्या सरपंच, उपसरपंचांसह स्थानिकांनी भर पाण्यात उतरून आंदोलन केलं। रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आल्याने ही घटना घडली। गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून आज तागायत याबाबत कोणीही दखल घेतलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल। वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा।
वाढत्या कोरोना रुग्णांवर आरोग्य अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक. या बैठकीला विभागीय आयुक्त पिंपरी चिंचवड, मनपा आयुक्त, पुणे मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी नो व्हेइकल झोन जाहीर केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंढरपूर शहरातील चौफळा ते विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिर ते महाद्वार या परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याशिवाय इतर सर्व वाहने प्रतिबंधित असतील. शिवाय अतिमहत्त्वाच्या व्यक्ती किंवा अपंग वयोवृद्ध व्यक्तींसाठी या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांचा वावर आता वाहनांच्या अडथळ्याशिवाय सहज आणि सुलभ होणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आणि त्याच्या पुढे म्हणजे मंदिरात दर्शन 24 तास झाल्यानंतर 26 जून पासून 10 जुलै पर्यंत म्हणजे हा जो मुख्य यात्रा कालावधी आहे या दरम्यान चौफळापासून पश्चिम द्वारानंतर मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महाद्वार चौकापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ही अशा वाहनांची ने-आण करणं तसेच ती पार्क करणं याबद्दलही प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आता जे त्या परिसरामध्ये राहणारे आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना पोलीस विभागामार्फत पासेस दिले जातील. मंदिरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पासेस दिले जातील आणि त्यांनी फक्त आपल्या कर्तव्यावर किंवा आपलं जे खाजगी काम आहे त्याच्यासाठीच त्या पासचा उपयोग करायचा आहे. इतर वेळेस अतिमहत्वाचे व्यक्ती असतील किंवा राजशिष्टाचार प्राप्त व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, त्यांना मंदिर प्रशासनाने चौफळ्यापासून त्यांच्या चारचाकी वाहनामधून त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करायची आहे. मात्र जे त्यांची स्वतःची वाहनं आहेत ती आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ जी नगर परिषदेची पार्किंगची ठिकाणं आहेत त्या ठिकाणीच पार्क करण्यासाठी व्यवस्था करणार आहोत. ही आपण एक प्रकारे नागरिकांना, भाविकांना, दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना सोय व्हावी, त्यांचं दर्शन सुसह्य व्हावं यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. सर्वांशी चर्चेतून त्यातून काही त्रुटी असतील तर मार्ग काढले जातील, परंतु याची अंमलबजावणी जर केली तर आपण सर्वांना ते फायद्याचं आहे. त्यामुळे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की या प्रतिबंधात्मक आदेशाचं नो व्हेइकल झोनचं आपण काटेकोरपणानं पालन करावं. नगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहूयात. पावले या विमान अपघातामध्ये पण सरकारला फार मोठा धक्का बसलाय किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या असं या क्षणी तरी दिसत नाही, अजिबात दिसत नाही. हे का? अहमदाबाद एअरपोर्ट हा केंद्रबिंदू आहे. तिथे सहज कसा काय कोणाला प्रवेश मिळू शकतो आणि ते कोण लोक आहेत? अहमदाबादच का निवडलं किंवा अहमदाबादलाच हा अपघात का होऊ झाला हे खूप प्रश्न लोकांच्या मनामध्ये. अहमदाबाद लक्षात घ्या, मेडिकल इमारतीवरती विमान कोसळलं, तिथे 100च्या आसपास डॉक्टर्स आणि विद्यार्थी मरण पावले. त्या इमारतीच्या आसपास काही लहान सहान दुकानदार होते, स्टॉलवाले होते, ती मुलं मरण पावली. विसरता येणार नाही. बेळगाव मध्ये ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीचा हा अपघात आहे. पण माणसं मेली भारताची. त्यातून
काय धडा घेणार आहे? हवाई क्षेत्रामध्ये, एव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे. आपण एअर इंडियाचं खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही. आणि रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न गेले वर्षभर अनेकांना पडलेला आहे. विमानांची दुरुस्ती, विमानांमधली सेवा, अशा अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. विरोधी पक्षाकडून मागणी करण्यात येते की एव्हिएशन इंडस्ट्रीची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. ज्या साधारण गेल्या 10 वर्षातल्या ज्या काही घटना आहेत ते पाहता घटनांपेक्षाही व्यवहार एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मग राफेल पासून सगळंच आलंय. राफेल आलाय, अपाचे हेलिकॉप्टर्स आलेत, बरं का. या क्षेत्रामध्ये झालेला व्यवहार, याच्यावर्षी जर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य. या क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगपतींची जी स्पर्धा सुरू आहे सध्या, कोणी कोणते एअरपोर्ट घ्यायचं आणि कोणी कोणती विमान कंपनी खरेदी करायची, या क्षेत्रावरती सुद्धा कब्जा मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे घाणेरडा, त्याची सुद्धा आता प्रवाशांना भीती वाटू लागली. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चांना किंवा त्या प्रयत्नाला खीळ बसेल का किंवा तो प्रयत्न थांबेल का? मला असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस हा विषय वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस हे गौतम अडाणी किंवा मुंबईतले उद्योगपती, बिल्डर्स त्यांचे समर्थक आणि सरकारमधले मुख्य हस्तक आहे. आमची भूमिका ही मराठी माणसाला न्याय देण्याची, मराठी माणूस मुंबईत टिकावा, मराठी माणसाला इथे त्याचं जे स्थान आणि हक्क आहेत ते मिळावेत, ही भूमिका जर राज ठाकरे यांची असेल आणि आमची असेल तर आम्ही त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला, उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, हे लोकांनी ठरवले. दोघे भेटले असतील, ते का भेटले असतील, कोणत्या संदर्भात भेट, कदाचित ते मुंबईवर जे गौतम अडाणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंना काही सांगायचं असेल, ते थांबवायला पाहिजे गौतम अडाणीचं आक्रमण मराठी माणसावरचं, तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल. त्यांनी ड्रीम लाईनर विमानाचा जो अपघात झाला त्याच्यावरती काही भूमिका मांडलेली आहे, त्या संदर्भात ते भेटले असतील. तुम्ही वेगळ्या वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्याला जी बगल देत आहे ती बरोबर नाही. राज ठाकरे, आमची एक भूमिका नक्कीच आहे की महाराष्ट्राचे दुश्मन जे आहेत त्यात देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे सारखे लोक, अमित शहा सारखे लोक, यांनी मुंबईसह महाराष्ट्र आणि मराठी माणूस याला खतम करण्याचा विडा उचललेला. त्यांच्याशी संपर्क संबंध ठेवून आपण महाराष्ट्राच्या जनतेशी आणि राज्याशी बेईमानी करतोय, ही आमची भूमिका कायम राहील आणि आहे. पण लोकसेना जर तुम्ही असं म्हणत असाल की ती तुमची भूमिका कायम राहणार असेल तर राज ठाकरे हे फडणवीस यांनाही भेटतायत आणि राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनाही भेटतायत. पाहू ना, आम्ही आमचं मत व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज ठाकरे आणि त्यांचा एकंदरीत जो गोतावळा आहे, काही इतर विषयांसंदर्भात ते भेटले असू शकतात. मी म्हटलं गौतम अडाणी संदर्भात भेटले असू. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गौतम अडाणीला गिळण्यासाठी फडणवीस मदत करतायत, त्या चिंतेतून ते भेटले असतील. तुम्ही अजूनही आशावादी आहात का? मी शेवटपर्यंत एकत्रीकरणामध्ये मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी, महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं, ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील. आज त्यांचा वाढदिवस आहे
तर या निमित्तानं माननीय राज ठाकरे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मनसे प्रमुखांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. शुभेच्छा कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही आहेत. धन्यवाद. एनसीपीतल्या उच्च पदस्थ सूत्रांचं किंवा नेत्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप वगळता अन्य कुठल्याही पक्षाची युती होऊ शकते, स्थानिक स्तरावर त्यांनी हा निर्णय सोडलेला आहे. एक लक्षात घ्या की आम्ही काल सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसार. राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. राज्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातही सर्व लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी सर्व शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. याशिवाय शिक्षण विभागाने गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीकडे अधिक लक्ष देऊन स्थानिक स्वराज्य संस्थातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण उपसंचालक डॉक्टर बेबी चव्हाण आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मंत्री भुसे यांनी PM श्री शाळा, विविध शासकीय योजनेद्वारे शाळांच्या पायाभूत भौतिक सुविधांचा विकास, पिण्याचे पाणी, पिण्याचे स्वच्छ पाणी, कंपाऊंड वॉल, स्वच्छतागृह, वर्गखोली बांधकाम व इतर दुरुस्ती इत्यादी, प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रम, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, आधार पडताळणी, अपार ID, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, हेल्थ कार्ड, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आढावा, पवित्र पोर्टल, शिक्षक भरती टप्पा 2, शिक्षक समायोजन, जिल्हा परिषद स्मार्ट स्कूल मोहीम, जिल्हा परिषद क्षेत्रात पटसंख्या वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शिक्षक, संस्था, अधिकारी यांनी विद्यार्थी हितासाठी राबवलेले नव उपक्रम, आयडॉल शिक्षक बँक, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शाळा आणि सुपर 50 कार्यक्रम आदी योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी सुपर 50 तसेच विविध शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमांची आणि त्यांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदी या बैठकीला उपस्थित होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मध्यरात्री झालेल्या पावसाचा प्रसिद्ध आडिवरे गावातील महाकाली मंदिराला फटका. मंदिराच्या आवारात साचलं पाणी. मध्यरात्री झालेल्या पावसाचा प्रसिद्ध आडिवरे गावातील महाकाली मंदिराला फटका बसलाय. महाकाली मंदिराच्या आवारात पहिल्यांदाच पावसाचं पाणी साचले. आडिवरे परिसरात मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश्य पाऊस. आडिवरे मंदिराच्या सभा मंडपाला सुद्धा लागले पाणी. पहिल्यांदाच मंदिरात पाणी आल्याने आणि ग्रामस्थ अचंबित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक
रंगाचे कपडे वापरू नये, पाणी भरपूर प्यावे, बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस, चरोली येथील ओढ्यात वाहने गेली वाहून. पिंपरी चिंचवडमधील ओढ्यात 4 ते 5 वाहनं वाहून गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल संध्याकाळपासून टप्प्याटप्प्याने तुफान पाऊस पडत होता. परिणामी चरोलीतील ओढा ओसंडून वाहू लागला. यात रस्त्यावरील 4 ते 5 वाहनं वाहत आली. अग्निशमन दलाच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने ही वाहनं बाहेर काढण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये, पाणी भरपूर प्यावे, बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.